एकदम हेल्दी असं आहे, प्रोटीन फायबर रिच। ओढा ओढा फायनली जिंकले। हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। भगवान महादेवांच्या आशीर्वादाने कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, एवढीच इच्छा आहे। आजच्या या दिवसाचे महत्त्व म्हणजे भगवान महादेव व माता पार्वती यांच्या मिलनाचा दिवस। तसेच समुद्र मंथनातून जे काही विष बाहेर पडले होते तर ते संपूर्ण पृथ्वी तलावावर सगळ्यांसाठी घातक होते। तर महादेवानी ते विष प्राशन केल्यानंतर त्यांना नीलकंठ असे नाव प्रसिद्ध झाले आणि त्यांनी जो काही त्याग केला त्या त्यागाचं समर्पण म्हणून आज महाशिवरात्री साजरी केली जाते। तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे सुद्धा आज खूप शुभदायक किंवा लाभदायक असतं। तर सकाळी घरातली देवपूजा झाल्यानंतर आम्ही तिघांनी पण जप करून घेतला। आजच्या या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून केस वगैरे धुवून घेतलं। माझं सगळं आवरून झाल्यानंतर मस्तपैकी देवपूजा केली आणि आज सगळी व्हाईट फुले घातलेत आणि इतकं मस्त वाटत आहे ना। तर आता बाहेर जाण्यासाठी तयार झालो। तसेच आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करणं खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे हा नवीन ड्रेस मी पहिल्यांदाच ट्राय केला। सगळं आवरून वगैरे घेतलं आहे, पूजेचं सुद्धा साहित्य घेतलं, नंतर मी दाखवते। तसेच माझ्या रूम पासून एकदम जवळ दत्त मंदिर आहे, तर तिथे सगळेच देव असल्यामुळे प्रत्येक तिथीला आपण जाऊ शकतो। तर आज सुद्धा खूप कार्यक्रम तिथं अरेंजमेंट केलेत। सध्या एक आठवडा तिथे पारायण, नामस्मरण, सप्ताह असे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत। तर बघू, मी पण आता तिकडे चालले आणि खरंच इतकं वाईब्स आहेत ना सकाळपासून मस्त। तर एकदम असं भक्तिमय होऊन गेलं। त्यासोबतच आज पूजेला काय घेतलं ते सुद्धा दाखवते। मंदिरात जाताना पूजेसाठी सगळं साहित्य आधीच एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्यासाठी या ग्लासमध्ये जल, त्यानंतर पंचामृत करून घेतले, तांदूळ, खडीसाखर, भस्म, त्यानंतर 2 अगरबत्ती, 1 धूप स्टिक, बेलपत्र आणि त्यासोबत पांढरी फुले घेतलेत। सगळी तयारी करून झाली। तिघे सुद्धा आता पूजेसाठी तयार झालो आहोत आणि तिघांनी एकदम व्हाईट स्पेशल केलं। आजची मंदिरातली पूजा इतकी मस्त झाली ना, खूप भारी वाटलं आणि आम्ही तिघेही होतो त्यामुळे तर एकदम मस्त वाटलं। त्यानंतर 15 ते 20 मिनिट आम्ही नामस्मरण केलं मंदिरातच। तर ते पूर्ण एन्व्हायरमेंट इतकं भक्तिमय होतं ना मंदिरातलं। त्यानंतर घरी आले आणि आता दुपारी जेवणाची सुद्धा वेळ झाली।
त्या दोघांसाठी पूर्ण जेवण बनवलंय आणि माझा महाशिवरात्रीचा उपवास आहे। मुगाची भाजी, भात, आमटी असा मेन्यू आहे आणि कालची भाकरी शिल्लक होती तर ते बोलले की भाकरी परतलेली खूप चांगली लागते, त्यामुळे त्याची भाकरी परतते। पूर्ण परतून झाल्यानंतर एकदम बारीक गॅसवर भाजून घेतले आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि आता गरम आहे तर खाय देते। त्यासाठी एका वाटीत दही आणि ही परतलेली भाकरी, दह्यासोबत तर खूप छान लागते ही, त्यामुळे दही दिले आणि त्यांना आता पटकन खायला देते। माझ्यासाठी आता मस्तपैकी हेल्दी अशी रेसिपी दाखवते। त्यासाठी तुम्हाला जर साखरेचा वापर करायचा नसेल किंवा कोणताच गोड एक्स्ट्रा घालायचं नसेल तर जेवढं जास्त पिकलेलं केळ घेईल तेवढं ते अधिक गोड असते, त्याच्यामुळे मी ही 2 पिकलेली केळ घेतले आणि नॉर्मल असं चिरलं तरी चालेल किंवा थोडंसं असं मॅश करून घेतलं तर त्याची चांगली चव लागते। तर आधी हे असे थोडेसे मध्यम आकाराचे असं कापून घेणार आणि त्यानंतर थोडंसं जरी आपण चमच्याने प्रेस केलं तरी ते एकदम असं लिक्विड टाईप होऊन जातं। तर दोन्ही पण केळ आता कट करून घेते आणि खरंच हे दही आणि केळ एकत्र खाल्लं ना कमीत कमी 2 ते 3 तास भूक नाही लागत। भरपूर वेळा मी हे ट्राय केले उपवासाला, खिचडीपेक्षा बेस्ट ऑप्शन आहे। तर दोन्ही केळ असे चिरून घेतले, हे अल्टिमेटचं दही घेतलं आणि विकतचं दही म्हणजे अशी आहे कन्सिस्टन्सी, आपलं गावी जे दही लावतो ते इतकं घट्ट असतं ना, तर त्या दह्याची आठवण येते नेहमी। सिंपल असं पण खाऊ शकता किंवा जर तुम्हाला एक्स्ट्रा गोड हवा असेल तर साखर, मध असे काहीतरी ऑप्शन आहेत ते वापरू शकताय, पण मी सिंपल असंच 2 इन्ग्रेडियंट ठेवले आणि एकदम हेल्दी असं आहे, प्रोटीन फायबर रिच। मग अशी जे केळ चिरून घेतलं होतं ते थोडंसं चमच्याने असं एकदम बारीक करून घेतलं, तर आता पटकन खाऊन घेते आणि इतकं टेस्टी लागतं ना हे। आणि साखर नसल्यामुळे तर काही टेन्शनच नाही। संध्याकाळचे 7 वाजले, समय वगैरे लावून धूप आरती करून श्लोक बोलले आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणून आज मस्तपैकी वरीचा भात बनवायचा प्लॅन केलाय आणि त्यामध्ये सगळं साहित्य घालून एकदमच बनवणार आहे। बारीक गॅसवर 8 ते 10 मिनिट वाफवून घेतला आणि एकदम असा फ्लफी झालाय। पूर्ण गॅस बंद करून झाकून ठेवते म्हणजे आतल्या वाफेमध्ये अजून एकदम फ्लफी होतं। वरीचा भात बनवून झाल्यानंतर मस्तपैकी आज संडे इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच बघायला चालू आहे आणि खरंच इंडियाची बॅटिंग इतकी जबर चालू आहे ना, परंतु अचानकच फलकचा फोन आला आणि आज रस्सिकेची फायनल असल्याचं समजलं। तर आता मला मॅच तशीच ठेवून रस्सिकेसाठी जायचं आहे, त्यासाठी आधी पूर्ण तयारी करून घेते। विरू खुश जायचं? मगापासून विरूचं एवढी गडबड चालले ना, जेव्हा फलकचा फोन आला की आवरून जायचंय तेव्हापासून विरू माझ्या मागं लागलाय, मम्मा आवर आपल्याला जायचंय। तर सगळी तयारी पटकन करून घेते। आज काय माहित, आज तर काय मॅच व्यवस्थित नाही झाली, तर आता लगेच फायनल आहे। तर शिवप्रताप वर्सेस अष्टविनायक यांची फायनल आहे, तो आता फक्त बघून एन्जॉय करेन। ओढा ओढा देवड, आमचे स्ट्रॉंग प्लेयर। अरे रे रे रे, ओढा ओढा सातोड, ताकद स्ट्रॉंग आहे देऊ, स्ट्रॉंग आहे देऊ, ओढ ओढ लाव ताकद, गेली गेली। चला सागर सागर झालं, सागर सागर साईड घे, हॅलो रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आज थोड्या मॅच कमी असल्यामुळे लगेच झाले आणि आता घरी आलो आणि विरू आणि सातू सुद्धा सोबत आहे। विरूने तर पूर्ण ड्रेस कलर चेंज केलाय, व्हाईट होता
पूर्ण मातीमध्ये इतकी खेळत होतीत ना, सातू, विरू, सावी, देऊ वगैरे. आणि पॅन्ट सुद्धा पूर्ण घाण करून टाकले. सातू, आज ओरडलं नाही तुम्ही विरूची मम्मा जिंकली म्हणून? ओरडलं जिंक असं बोलला. इतकं दोघं पण ओरडत होते ना, खेळा व्यवस्थित वगैरे असं तसं. परंतु आज असं झालं की सगळ्यांचा महाशिवरात्रीचा कडक उपवास. आणि मोस्ट ऑफ जेव्हा आम्ही ग्राउंडवर गेलो होतो तेव्हा दोघी तिघी प्लेयर ना ऑलरेडी मंदिरात होते आज दर्शनासाठी. त्यामुळे थोडंसं मिसमॅनेजमेंट झालं. आणि खेळताना सुद्धा सगळ्यांना अशी थोडीशी लो एनर्जी वाटत होती उपवासामुळे. त्यामुळे आज काय व्यवस्थित नाही झालं. परंतु नेक्स्ट टाइम नक्की चांगला ट्राय करू. सातू हाय. दोघांची एवढी मस्ती चालली असते ना कंटिन्युअस, आणि ह्याच्यामध्ये कधी वेळ निघून जातो समजतच नाही. तर आता थोडस एक 5 ते 10 मिनिट शांत बसते, त्यानंतर फ्रेश होऊन घेते, कारण अजून फराळ सुद्धा करायचा आहे. कपडे चेंज करून फ्रेश होऊन घेतलं आणि आता नैवेद्यासाठी ताट बनवून घेतलं आणि वरीचा भात आणि त्यावर थोडंसं दही घेतलं. आणि मी आता एकटीच आहे घरात. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. इतर दिवशी आपण दिवसभर सतत काय नाही तर काय खात असतो, त्यामुळे संध्याकाळची एवढी भूक जाणवत नाही. परंतु आज दुपारी मी ते दही आणि त्यासोबत केक खाल्लेलं. त्यानंतर 5 वाजता थोडीशीच ब्लॅक कॉफी घेतलेली. त्यानंतर काहीच नाही खाणं झालं. आणि आता रस्सीकेसला पण गेल्यामुळे थोडीशी भूक लागली. आणि मगाशी बनवलेला भात एकदम असा सुटसुटीत झालाय आणि अजूनही थोडासा गरम आहे. तर मी आणि विरू आता जेवून घेईन. विरू पण घरात आल्याबरोबर बोलते की मम्मा मला भूक लागले. आणि इतर वेळी जेव्हा मी दुपारचं खात असते तेव्हा मी ताकासोबत खूप चांगला लागतो हा सिंपल भात. परंतु आता रात्रीचं ताक अलाव नसल्यामुळे मस्तपैकी गरम दूध घेतले. इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच बघत जेवण चालू आहे आणि विरूला सुद्धा दिले, तो आपल्या हाताने खातो. आणि मेन म्हणजे आज सातू सुद्धा बसलाय आमच्या सोबत. कसा आहे भात? छान छान. सातू कसा आहे? छान छान. खरंच भात इतका असा सुटसुटीत झालाय ना आणि टेस्टी सुद्धा आहे. आणि त्यासोबत सगळ्यात मेन म्हणजे इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. आता मोस्ट ऑफ लास्ट संपत झाली. आता 9 विकेट झाले. एका विकेटची गरज आहे अजून. फायनली जिंकले आणि इतकं मस्त वाटत आहे ना. सुपर 8 के लिए हो चुके हैं क्वालिफायर. सच बात ये है.